शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रोहित पवार यांनी संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे आणि दादांचा जो विमान अपघात झालेला आहे या संदर्भात त्यांना सुद्धा माहिती दिलेली आहे. पुढची जी मोठ आहे ती कशा पद्धतीनं बांधली जाणार आहे, कारण आपण पाहतोय VSR कंपनीवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. आज मला वाटतं काल पोलीस स्टेशनमध्ये मरीन ड्राईव्हच्या इथं रोहित पवार आणि आमचे पदाधिकारी गेले होते. त्यांनी गुन्हा FIR दाखल करण्याच्या बाबतीत मला विनंती केली होती. आज बारामतीमध्ये जाऊन ते FIR दाखल करणार आहे. सभागृहामध्ये सुद्धा आम्ही आता हा विषय घेऊ आणि माझ्या माहितीनं सगन किंवा कुठल्या ह्याच्यातून सरकारला याच्या संदर्भातून स्पष्टीकरण करायला लावू. ब्लॅक बॉक्सबद्दल नेमकी काय भूमिका आहे, कारण ब्लॅक बॉक्सबद्दल बराचसा संभ्रम आहे. ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे किंवा नाही, कारण बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. ते आता मला माहिती नाही त्याच्याबद्दलची, पण ब्लॅक बॉक्सच खरा अर्थून अजून त्याच्यामध्ये का त्याच्याबद्दल हे झालेलं नाही, स्पष्टीकरण केलं गेलं नाही. फक्त चर्चा होत आहेत. कोण बोलतं ब्लॅक बॉक्स जळाला आहे, कोण बोलतं अर्धवट जळाला आहे, कोण बोलतो सुरक्षित आहे. माझ्या माहितीप्रमाणे ह्या ज्या वावड्या किंवा ह्या चर्चा होत आहेत त्याच्यावर काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. काल रोहित पवार सुद्धा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी जी तक्रार केली ती CID कडे पाठवण्यात आलेली आहे. कसं पाहता याकडे? नाही, असं आहे की शेवटी FIR दर्ज करून त्या कंपनीवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी आहे. त्यात चुकीचं काही नाही. आता ही चुकीचा अर्थ कोणी लावू नये. याच्यावर कारवाई पोलीस स्टेशन किंवा काय करते गृह खातं त्याच्यावर आम्हाला बघायचं आहे. राज्यसभेबद्दल काही चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडीचं काही ठरतंय? कालच सांगितलं मी, याच्यावर आमची चर्चा चालू आहे. आता महाविकास आघाडीच्या आमदारांची वगैरे आमच्या बैठक आहे सभागृहाच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये, आणि या 2 दिवसामध्ये पवारसाहेब कालच मुंबईला आलेले आहेत. 2 दिवसामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे की सातारा आणि हैदराबाद गॅजेटियर लवकरात लवकर या अधिवेशनामध्ये काढा, अन्यथा आम्ही 2029 मध्ये सरकार पाडू. हा गंभीर इशारा म्हणावा? नाही, असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे सरकारने आणि त्यांनी सातत्याने या असलेल्या चर्चेच्या सर्वात सातत्य ठेवलं पाहिजे. सातत्य राहिलं तर त्याला निर्णय होईल. निवडणुकीच्या पुरतं सरकार त्यांना आश्वासन देतं, निवडणुका संपल्या की लगेच ते विसरून जात आहे. आता या सातारा गॅजेटचा आणि हैदराबाद गॅजेटचा त्वरित लागू करू अशा प्रकारची एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून तो निर्णय झालेला आहे. अजून तो होत नसेल मला वाटतं दुर्दैवाचं आहे. मालेगाव महानगरपालिकेमध्ये नमाज पठण करण्यात आलं. हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झाल्या. त्या म्हणतात की त्या ठिकाणी आता आम्ही हनुमान चालीसा वाचू. असं आहे की महाराष्ट्रामध्ये आता एवढंच पाहायचं बाकी राहिलेलं आहे. या महानगरपालिका नगरपालिकेमध्ये आता काय करावं, हे जर कोण विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी आता धर्मवाद सगळीकडे होत असेल तर महाराष्ट्र अशांत व्हायला फार वेळ लागणार नाही. यात कायदा पण आणताय सरकार. काही आणून द्या. बघा, कायदा आणावा, कोणी काय करावं याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो त्याच्या पद्धतीने घ्यावा हा सरकारचा उद्देश आहे. आम्ही त्याच्यावर चर्चा करू. कुठल्याही प्रकारचं एकमेकांच्या असलेल्या बद्दलची दरी निर्माण होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता ही अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची प्रकरणं होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. समाजामध्ये ज्या पद्धतीने तेढ निर्माण होत आहेत याची काळजी घेणं गरजेचं आहे. मला वाटतं की कायद्याच्या पेक्षा आपण आता लोकांच्या मनामध्ये परिवर्तन कसं करू शकतो. खरं म्हटलं तर तुम्हाला मी सांगू का, हा कायदा आणण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला त्याच्यावर निश्चितपणाने त्या ठिकाणी आपण सहकार्य करण्याची भूमिका घेऊ. परंतु हे करत असताना या अशा घटना घडत आहेत त्याला कसं थांबवता येईल याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे. निलेश राणेंनी वन खात्यावरती काल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाले की वृक्षतोड केली जाते, वन खातं करते काय? गणेश नाईक यांचं वन खाते. आणि तर मी बघितलं 10 कोटी रुपये 10 कोटी झाडं लावण्याच्या बाबतीत मला हरित क्रांतीचं राज्यपालाच्या भाषणामध्ये बघितलंय. हे 10 कोटी लावताना पूर्वीची झाडं तोडतात का ह्याचा प्रश्न विचारावा लागेल. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.